नमस्कार. स्वरूप छंदकलामध्ये आपलं स्वागत. आज आपण पाववडा बघणार आहोत. पाववडा म्हणजे लादी पाव जे असतात त्या पावापासून बनवलेला वडा. आणि याच्यावर तीळ पण किती छान दिसत आहेत बघा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा पाववडा खूप छान लागतो खायला. आणि हा आपला रेग्युलर साधा वडा, पण यातलं सारण वेगळं आहे. चला तर मग मी दाखवते तुम्हाला कसा बनवला आहे पाववडा. हे आपले पाव आहेत, लादी पाव. काल आणले होते, आज थोडेसे कडक झालेत, तर याचा आपल्याला वडा बनवायचा आहे. त्याच्यासाठी घेतलेत हे उकडलेले बटाटे आणि हे मी वाटून घेतलं आहे, आलं, लसूण आणि मिरची. आणि हे आपलं बेसन. तर मग आता आपण सारण बनवूया. मी मीठ घेतलं आहे त्यावर आणि हे आता कुस्करून घ्यायचे आहेत. बटाटा सगळा कुस्करून घ्यायचा. यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर घातली आहे, चवीसाठीच घातली आहे. आणि हे जे मिश्रण आहे यामध्ये मिक्स करायचं आहे. आपल्याला हे सगळं छानपैकी स्मॅश करून घ्यायचं आहे, मिसळून घ्यायचं आहे. हे बघा झालं आहे. आता आपण पीठ बनवूया. त्यामध्ये मीठ घेतलं आहे, हे सैंधव आहे आणि तीळ घेतले आहेत, आपले गावठी तीळ आहेत. टेक्स्चर म्हणून पण छान आणि चवीलाही छान लागतात. खात असताना मध्ये मध्ये तिळाचा दाणा लागतो. हे छान मिश्रण करून घेऊया. आता हे जे पाव आहेत ना, हे पाव मध्ये कापायचा, म्हणजे एका पावाचे 2 तुकडे. आणि पुन्हा यामध्ये त्याचा काप काढायचा आहे, म्हणजे पुन्हा आपण 2 भाग करणार आहोत. असं सगळे पाव कापून घेणार आहे. हे सगळं एकत्र बनवून ठेवलं आधी, की नंतर आपल्याला ते तळायला खूप सोपं पडेल. मी हे सगळे तुकडे कापून घेते. कापलेला भाग आहे हा एकत्रच ठेवायचा, म्हणजे दोन्ही एकाच मापाचे आपल्याला मिळतील. आता याच्यावर आपल्याला सारण भरायचं आहे. असं सगळ्याचं आपण सारण भरून ठेवूया. या सारणाला म्हणजे ही मी भाजी नाही बनवलेली. जनरली
फोडणीला घालतात भाजी आणि तशी वाफवून आपण वडा बनवतो. पण पावाला हे सारण म्हणून मी बनवलं आहे. यामध्ये आवश्यक असणारं आपण सगळं साहित्य घेतलेलंच आहे. चला हे मी पटापट करून घेते. आता हे मी हातानं कसं फाडायचं आहे ते मी दाखवते. याचे हातानंच आपण 2 तुकडे केले. पुन्हा त्याचा काप काढलाय. हातानं फाडताना वेडावाकडा फाटतो. सुरीनं फाडलात की छान सपाट आपल्याला कापता येतो. हे पण मी पटापट फाडून भरून घेते. आज रविवार आहे तर रविवारची स्पेशल रेसिपी. आता हे जे सारण उरलं आहे, माझ्याकडचं आता पाव संपलेला आहे, पण हे सारण तर शिल्लक राहिलं आहे. तर सारणाचे याच्यामध्ये आता मी पुन्हा उकडलेला बटाटा घालून ते थोडंसं माइल्ड केलं आहे, म्हणजे त्याचा तिखटपणा माइल्ड केला आहे. आणि आता त्याचे आपण साधे वडे बनवूया. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, वडा बनवत असताना कटलेटसारखं जर आपल्याला चपटं बनवायचं असेल तर असं पातेलीच्या कडेलासुद्धा आपण दाबून, म्हणजे एका हातानं आपण बनवू शकतो दाबून. अन्यथा आपण अंगठ्यानं पण दाबून दाबून चपटा बनवू शकतो. चला हे पण मी बनवून घेते. आता हा गोळा शिल्लक राहिला आहे एवढा. याच्यामध्ये पण दही घातलं की छान रायत्यासारखं खाता येईल. आता हे आपण त्या मिश्रणामध्ये छान बुडवून तळून घेऊया. हा आता फक्त वडा म्हणून आपल्याला खाता येईल. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा दोस्तांमध्ये आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनेल सबस्क्राईब केलेलं असेल तर प्रत्येक वेळी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. हे आपण दोन्ही प्रकारचे आता वडे तळून घेऊया. साधे वडे तळून झालेले आहेत. तर आता हे जे सारण भरून ठेवलं आहे पावामध्ये, तर ते आपण तळायला घेऊया. बाजारात पॅटीस मिळतो, पावाचा पॅटीस मिळतो, परंतु त्याच्यामध्ये भाजी घातलेली असते. खूप मसालेदार असतात ते. तर एवढे मसालेदार आपण घरी करत नाही.
आपल्या चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकतो पदार्थ. हा बघा, पाव आणि पावामध्ये जे सारण भरलेलं आहे, नीट धरून आपल्याला ते पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. चला मी हे सगळं तळून घेते पटापट. सुट्टीचा दिवस म्हटलं की काहीतरी स्पेशल करायची पण इच्छा होते आणि खायची पण इच्छा होते. आणि या वड्याबरोबर काकडी पण आहे. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला कसा वाटतोय हा ते पण सांगा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.